निहाते तया स्वप्न आईसे येते निहाळता. म्हणाले आपल्या झोपेमध्ये आपण स्वप्नात आपल्याला पाहतो. कसे पाहतो आपण? आपल्या निरनिराळ्या रूपामध्ये पाहतो. म्हणजे आपण आपली सृष्टी उत्पन्न करतो त्या स्वप्नाची, आणि त्या निर्माण केलेल्या स्वप्नसृष्टीमध्ये आपण आपल्याला पाहत असतो. याचा अर्थ असा की जे दृश्य जगत आपण आत स्वप्नाच्या इथे पाहतो ते काही लौकिक दृश्य नसतं, ते आपण निर्माण केलेलं दृश्य आहे. म्हणजे आपणच निर्माण केलेलं आपणच पाहतो डोळ्याच्या पुढे, अशी त्यांची आपल्याला सांगण्याची धारणा आहे. पाहतो त्या समान हेही पाहणे. म्हणजे पाहणे कुठले? तर मागचं जर ओवी घ्यायची असेल तर 205वी बघूया. मुख दिसो का दर्पणी परी असणे की तया मुखपणी तरी झाली ते वायाणी प्रतीती की. म्हणाले की दर्पणामध्ये मुख पाहिलं म्हणजेच मुखाला स्थान आहे असं आहे का? नाही म्हणाले, मुखरूपाने आहेच. आम्ही दर्पणात फक्त त्याचं प्रतिबिंब पाहतो. त्याप्रमाणे ती मिथ्या प्रतीती मात्र. जे पाहतो ते मिथ्या आहे, तसं स्वप्नात जे पाहतो तेही मिथ्याच आहे. आणि म्हणून होती झाली भासत पाहते वेळी. म्हणाले ते सगळं केवळ भासमान होणार आहे. दुसरा दृष्टांत स्वप्नाचा दिला की स्वप्नामध्ये सुद्धा तसंच आहे. स्वप्नातही आम्हीच निर्माण केलेली सृष्टी भासमान होते. वास्तविक सृष्टी काही तशी आहे 191 पाने तशी आहे असं नाही. आलेल्या निद्रे करून स्वप्नी आपण पाहतो त्या समान हेही पाहणे. म्हणाले झोप आलेली असते, त्या झोपेमध्ये म्हणजे ती झोपच आहे, फक्त गाढ झोप नाही आहे, तरल निद्रा आहे. त्या तरल निद्रेमध्ये स्वप्न पडतं, गाढ झोपेत काही पडत नाही. त्यामुळे आम्हाला त्या तरल झोपेमध्ये आलेल्या निद्रे करून, म्हणून त्यांनी आलेल्या निद्रे करून असा शब्द वापरलाय की आलेल्या झोपेमुळे स्वप्नामध्ये आपण आपल्याला पाहतो त्याप्रमाणे हेही पाहणे. त्याप्रमाणेच मुखानी दर्पणामध्ये पाहण्यासारखं आहे. ते आमचं मुख आम्हाला फक्त भासमान होतं. स्वप्नाची या ठाई जे दिसे काही बाई ते आपणची पाही झालो आहोत. आता स्वप्नाच्या ठिकाणी जे काही दिसेल, काही बाई म्हणजे कोणताही विषय असेल, जे काही दिसेल ते आपणची पाही. कशाने पाहतो? आपली कल्पना. आपली कल्पना कोणती? सुप्त असलेली. त्या ज्या सुप्त कल्पना आहेत आमच्या ठिकाणी, आम्हाला माहीत पण नाही की काय काय अजून आमच्या अंतर्मनामध्ये ठेवलेलं आहे. ते अंतर्मनातला जो जो विषय आहे तो बाहेर येतो, ती कल्पना बाहेर येते. म्हणून काही बाई म्हणजे आपल्याला काही आपण म्हणतो संदर्भ सुद्धा नाही, आणि कुठच्या कुठे काहीतरी स्वप्न पडलं तर कुठच्या कुठे नसतं, केव्हाचा तरी कोणता तरी विचार मनामध्ये राहिलेला असतो. तोच विचार त्या स्वप्नाच्या रूपाने प्रकट होतो किंवा दिसतो. म्हणून ते म्हणतात जे दिसे काही बाई. सगळंच काही सुसंगत दिसेल असं नाही, काही विखुरलेलं सुद्धा आम्हाला दिसतं. ते आपणची पाही झालो आहोत. ते कोण दाखवतं? आपणच पाहतो, आपणच होतो. म्हणजे आपणच पाहायचं आहे आणि आपणच ते स्वप्न व्हायचं आहे. असं दोन्ही आपण आपल्याकडूनच करतो. कारण का? आपण म्हणजे जीव. आपल्या जीवाचा कोणता भाग आहे? तो तैजस नावाचं जे आत्म्याचं स्वरूप आहे, आपण मान्य केलं उपनिषदांनी. तो तैजस आत्मा आपल्या प्रकाशात स्वप्न दाखवतो. म्हणजे दाखवणारा हा आत्म्याचा भाग हा परमात्म्याचा नव्हे. म्हणजे जो तुर्यगा आत्मा आहे, जो साक्षी भावाने आपल्या देहामध्ये राहिलेला आहे, तो नाही स्वप्न दाखवत. हा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्थांना जो कारणीभूत आहे त्याच्याकरता जो कार्यरत आहे. म्हणजे ते वेगळे तुकडे आहेत असं नाही, पण समजून घेण्याकरता म्हटलंय की स्थूलामध्ये प्रकट जगामध्ये वावरताना आम्हाला जो दिसतो किंवा जो आम्हाला दाखवतो, ऐकवतो, आम्हाला खायला देतो, आम्ही उपासना करतो, आम्ही तीर्थयात्रा करतो, आम्हाला आवडतं नावडतं म्हणतो, जे जे काही आहे ते सगळं त्या आत्म्याशी निगडीत आहे. तो वैश्वानर आहे. स्वप्न नावाने जे जे दाखवतो तो हा तैजस आत्मा आहे, आणि गाढ झोपेच्या रूपाने जो आहे तो प्राज्ञा आत्मा आहे. त्यामुळे ह्या 3 आत्म्यांचं जे स्वरूप, म्हणजे आत्म्याचं हे 3 प्रकारांनी सांगितलेलं कार्य, लक्षण, हे सगळं कुणाचं आहे? हे आपल्या जीव चैतन्याचं आहे. म्हणजे जो आहे हा आत्मा, हा कोण आहे? हा जीवाशी निगडीत आहे. का निगडीत आहे? कारण लौकिकामध्ये काय काम करायचं
हे शेवटी आम्हीच ठरवतो. आम्ही ठरवतो म्हणजे कोण ठरवतो? आमचा आता सध्या 17वा अध्यायच चालू आहे. त्यामुळे त्रिविध श्रद्धा आहेत त्या, आणि त्या त्रिगुणांचा खेळ आहे. त्यामुळे लौकिकामध्ये आम्ही जे जे काही करतो तो त्या त्रिगुणांची आमच्यावरती असणारी जी इम्प्रेशन्स आहेत, त्याचे उमटलेले जे ठसे आहेत किंवा त्याचा झालेला जो संस्कार आहे, त्या संस्कारांनी करतो. त्यामुळे हे तिथे झालं. त्या संस्कारांमुळे ज्या गोष्टी आमच्या ठिकाणी राहतात, मनामध्ये, स्मृतीमध्ये, वासना रूपाने राहतील, विचार रूपाने राहतील, इच्छा रूपाने राहतील, आशा रूपाने राहतील, त्याचं स्वरूप वेगळं वेगळं असेल, पण तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी या स्वप्नामध्ये काय आकार घेऊन वर येतील माहिती नाही. म्हणजे आम्हीच केलेल्या आमच्याच कल्पनांना एक कोणता तरी ह्या त्रिगुणांच्या आधाराने एक आकार घेऊन आमच्या पुढे प्रकट करतो. तो आकार घेताना त्याच्यावर आमचं नियंत्रण नाही आहे, कारण त्याच्यावरती काही आमचा जीवचैतन्य असं स्वप्न पाड असं काही म्हणत नाही. जे पडतं ते पडतं, जे जसं राहतं ते राहतं, जसं राहिलंय तसं राहिलंय. आणि का असं जसं राहिलंय तसं राहिलंय म्हणतो आपण? कारण जोपर्यंत आपण त्या त्रिगुणाचा खेळ कळवून घेत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्ट कुणीतरी केलेली आहे आणि म्हणून ती तशी नोंदवलेली आहे असं आपल्याला वाटतं. पण ते तसं नसतं. ती कुणीतरी केली आणि कुणीतरी नोंदवली अशी नसते. तर ती घटना घडते आणि त्यावेळेच्या आमच्या त्रिगुणांच्या स्थितीप्रमाणे त्याचं इम्प्रेशन तयार होतं, त्याचा संस्कार तयार होतो, तो संस्कार राहतो. आता तो संस्कार ज्यावेळी स्वप्न पडतं त्यावेळी सुद्धा आणखीन एक काहीतरी देहाची स्थिती असते, विचाराची स्थिती असते, मनाची स्थिती. कारण हे सगळं संमिश्रण फार गुंतागुंतीचं आहे. एक स्वप्न जरी म्हटलं तरी मोठा गुंता आहे, कारण त्याच्यामध्ये मन किती तरल आहे. स्वप्नावस्थेमध्ये मनाला किती तरलता आलेली आहे, बुद्धीला किती तरलता आलेली आहे. आमचे विचार कोणते आहेत, ते कोणते विचार आता काय रूप घेऊन येतील, त्याच्यामध्ये झोपणाऱ्या व्यक्तीनी काय खाल्लंय प्यालंय, त्याच्या शरीराची स्थिती काय आहे. खूप पोटभर खाल्लेलं आहे, पोटावरती ताण आहे, तरीसुद्धा शरीरावर वेगळा ताण आहे. त्याचा वेगळा ताण सुद्धा त्या स्वप्नाला कारणीभूत. एक गोष्ट त्याला कारणीभूत नाहीच आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की ते अन्न पचलं नाही, ते अन्न पचायला सावकाश पचतं, मग त्याचा पोटावर ताण आला म्हणून त्याचा शरीरावर ताण आला. तो येणारा शरीरावरचा जो ताण आहे तो ताण मनाच्या स्थितीला सुद्धा बदलवतो. म्हणजे इतक्या गोष्टी त्याच्यात गुंतलेल्या आहेत की एक स्वप्न जर नुसतं आपल्याला त्याची व्याख्या करायची तरी सुद्धा स्वप्नाची व्याख्या करणं सुद्धा इतकं सोपं नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात तसं की काही बाही बघतो आम्ही स्वप्नात. आपण म्हणतो हे ध्यानी नाही मनी नाही, कसं आलं स्वप्नात? ध्यानी मनी नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. त्या मनाच्या कोणत्या तरी गोष्टीचं आणि जे ध्यानातलं, ध्यान याचा अर्थ प्रत्ययाची एकतानता, तीच गोष्ट आपल्या मनामध्ये पुष्कळ वेळा येऊन गेली की त्याचं ध्यान झालं. ते काय असं ध्यानाला बसलं म्हणजे ध्यान झालं असं नाही. ध्यान म्हणजे त्याची व्याख्याच आहे. तत्र प्रत्ययिकतानता ध्यान, तिथे प्रत्ययाची एकतानता आहे. म्हणजे एक गोष्ट आहे, कुणीतरी आपल्याला बोललं बरं का, कुणीतरी आपल्याला बोललं बरं का, ही एक गोष्ट. काय बोललं की आपलं चुकलं. म्हणजे आता साधी गोष्ट, कालची गोष्ट सांगते मी. काल एकांच्याकडे औरंगाबादला जेवायला गेले. त्यांनी सांगितलं हे ॲम्वेचं प्रॉडक्ट आहे, मी तुम्हाला देतो. म्हटलं अहो मी शक्यतो इम्पोर्टेड औषधं घेत नाही, कारण कशा करता घ्यावीत, आपण त्यांच्या उद्योगाला फार प्रोत्साहन द्यावं असं नाही. ते त्या मुलाच्या आईने, मी ते मोठे आहेत, तो मुलगा काही लहान नाही आहे, त्याची मुलं पण आता लग्नाला आलेली आहे. त्याच्या आईने सांगितलं की अहो आमचा सतीश हा व्यवसाय करतो. म्हटलं 100% चुकलं, बोलणंच चुकलं. कारण असं मी काय खाते का खात नाही, मी घेते का घेत नाही, आता इतकं इन ॲडव्हान्स बोलायची काही गरज होती? ऐकून घ्या ना, काय सांगताय ते तर ऐका, थोडा धीर तर ठेवा. म्हणजे त्यांनी सांगितल्याबरोबर की मी म्हटलं की अहो हे आयर्न आणि फॉलिक ॲसिड आहे, हे खरं आहे. हल्ली सगळे म्हणतात की जसं कॅल्शियमच्या बरोबर व्हिटॅमिन डी घ्या
तसं आयर्नच्या बरोबर हे घ्या, फॉलिक ॲसिड घ्या. तर म्हटलं हे अगदी बरोबर, पण म्हटलं हो मी अजून शक्यतो इम्पॉर्टंट घेत नाही कुठली औषधं, इकडची इंडियन शक्यतो जुळत राहिली तर बरं असं म्हणून. त्यामुळे अहो त्याचा व्यवसाय आहे. आता त्याच्याकरता उच्चारलेल्या या वाक्याकरता आज सकाळपर्यंत मी धडपडत होते की हे सगळं ते धूम निघू दे. म्हणजे किती बेसावधपण आहे सांगायचं आपल्याला असं की तो विषय माझ्या ध्यानातून आणि मनातून गेला नाही. एकदा बोललो आपण चुकलो याबरोबर आता त्याला कुठून तरी दुरुस्ती केलीच पाहिजे. ती कशी करायची, कशी म्हणजे त्याच्यापर्यंत त्याला पोचलं पाहिजे ना, की तुझ्या व्यवसायाला काही म्हणण्याकरता मी म्हटलं नाही. मी एक सामान्य विधान केलं की शक्यतो बाहेरची औषधं का वापरावीत, आपल्या कंपन्या ओस पडतात. मग ते सगळं त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला मी सुद्धा स्वदेशीचाच पुरस्कार करणार आहे, पण मी हा व्यवसाय का करतो, कसा करतो, याचे प्रॉडक्ट्स किती रिफाईंड आहेत, आपले इंडियन प्रॉडक्ट जे आहेत ज्याला हर्बल म्हणतात ते कसे रिफाईंड नाहीत. म्हणजे त्यांनी त्या व्यवसाय म्हणून तो मला सांगतच नव्हता, कारण त्याचा माझा संबंध एक व्यावसायिक आणि असा नाही आहे किंवा आमचं काहीतरी बरोबर आहे हे तुम्हाला इम्प्रेशन क्रिएट करण्याकरता हा काही भाग नव्हता. हेतू त्याचाही नाही, हेतू माझाही नाही. पण आपण जे म्हणतो ना की घडलेली एवढीशी घटना असते, पण ही घटना तो मला पुन्हा भेटून त्याचं माझं बोलणं अगदी चांगलं होईपर्यंत माझ्या मनातून जाणार नाही. म्हणजे ती ध्यानात बसली, नुसती मनात नाही बसली, तिचा विचार पुन्हा 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 अंतःकरणात येत राहणार की अरे हे चुकलं आपलं, आपण बोलताना कुठे चुकलो, रिॲक्ट नाही कधी करायचं. आणि कशा आपण त्यालाच तर धीर गंभीरता म्हणतो आणि कधी आपण करत पण नाही. म्हणजे तेच मी त्याच्यावरचं जे आपल्यापुरता आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, मग ते वाक्य आलं कुठून. आपण जर एरवी कधीच आपली प्रतिक्रिया इतकी झटकन देत नाही तर ती आपण दिली कुठून. म्हणजे त्या त्रिगुणाचा खेळ आपल्या सुद्धा शरीरात काय चालत असतो ते आपण आपल्याच ठिकाणी ओळखत नाही. आपण बोलून बसलो आणि मग म्हणून उपयोग काय असं होतं ना. म्हणजे त्यावेळी जरी ते माझ्या मनात ते त्यालाही माहिती आहे मलाही माहीत नाही, संबंध काय आजचे नाहीत, 40 वर्षाचे संबंध आहेत, प्रश्न तो नाही. पण चुकतो कसे आणि चुकतो कसे म्हणजे तुमची आता वय इतकी मोठी झाली तरी जर आम्ही चुकायला लागलो तर आम्ही शहाणे कधी व्हायचे. याही वयात जर आम्ही शहाणे नाही झालो तर आम्ही होणार कधी शहाणे. ते त्यामुळे प्रश्न इथे असा आहे की ते म्हणतात जे स्वप्नामध्ये दिसतं ते असं वाटतं का की ते कुठलं तरी बाहेरचं आहे. ते कुठलं तरी बाहेरचं नाही आहे, ते सगळं आमचंच आहे. आणि जे आमचं आहे ते कोणतं रूप धारण करून बाहेर येईल माहिती नाही. म्हणजे म्हणून आपल्याकडच्या ज्या विरोधी वृत्ती आहेत त्या विरोधी वृत्ती नेहमी काढून टाकायचा प्रयत्न करावा की त्या ठेवूच नाही. ज्या फारशा उपयुक्त नाहीत, ज्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, ज्या अगदी फोल आहेत, ज्याचा उपयोग आपल्याला चांगलं करण्याकरता होणार नाही, फक्त डोक्याला त्रास देण्याकरता होईल, कशाला या गोष्टींचा विचार करायचा, कशाला या गोष्टी मनात ठेवायच्या. या गोष्टी मनातनं पूर्ण बाहेर काढाव्यात. बाहेर काढण्याची प्रक्रिया आपण एका बाजूनी करत असतो, पण तरीसुद्धा त्यातलं काय आत राहतं, ते कोणतं रूप घेतं सांगता येत नाही. पण ते म्हणतात हे स्वप्नसुद्धा तुमच्या कशाच्याही बाहेरचं नाही आहे, हे निगडीत फक्त तुमच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांशीच निगडीत आहे. याच अवस्थांमध्ये जे संस्कार ठेवले आम्ही, याच अवस्थांमध्ये जे संस्कार जोपासले आम्ही, याच अवस्थामध्ये ज्याला घाबरलो, ज्याला स्वीकारलं किंवा ज्याच्याविषयी आनंद झाला, ज्याच्याविषयी दुःख झालं, अशा घटना सरळ आहेत. पण त्याचं रिसेप्शन आणि किंवा परसेप्शन म्हणा या दोन्ही दृष्टीने आणि शेवटी म्हणजे ते आम्ही आमच्या ठिकाणी त्यावेळेच्या स्थितीमध्ये कसं इम्प्रेस केलं, कसं त्याचं इम्प्रेशन आमच्या चित्तावरती उठवलं, त्याच्यावरती आमच्या मनात येणारे विचार आहेत ते खूप अवलंबून आहेत. आणि म्हणून आपल्याकडे जे सांगितलं आहे सारखं, आणि अलीकडे तर आता ट्रेंडच आहे म्हणण्याचा की सगळे पॉझिटिव्हिटी ठेवा, निगेटिव्ह थिंकिंग सोडून द्या, त्या सगळ्याच्या मागे धारणा ह्याच आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की काही बाही आम्ही स्वप्नात पाहतो, मग तो आम्हीच आमच्या ठिकाणी असं पाहण्याची इच्छा करतो का. ते म्हणतात हो, पर्यायाने आम्हाला होच म्हणावं लागेल.
कारण तुम्ही म्हणजे त्रिगुण आहे, तुम्ही म्हणजे पंचमहाभूत आहे, तुम्ही म्हणजेच प्रकृती आहे, हे जर सगळं आहे तर तुम्ही म्हणजे स्वप्न पण आहे. आणि ते स्वप्न तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा तुम्हाला आवडतंच ते दाखवता असं नाही आहे, काहीही दर्शवलं जाईल. आणि म्हणून ते सांगतात, जे दिसे काही बाई ते आपणची पाही झालो आहो. आपणच पाहतो आणि आपणच ते होतो. त्यांनी सांगितलं की तोच होतो आत्मा, तो जीवात्मा ते होतो. कारण का, स्वप्नाची सृष्टी तोच निर्माण करतो, बाहेरून कोणी निर्माण करत नाही. आमच्याच ठिकाणचं जे चैतन्य आहे, जे तेज प्रकट करतं आणि त्या तेजामध्ये हे सगळं साकार करतं. केवढा मोठा समुद्र दिसतो, केवढा मोठा हिमालय दिसतो, केवढे मोठे प्रदेश दिसतात, हे कोण उभं करतं? तर म्हणाले, हे तो जीवच उभा करतो. त्याचीच ती सृष्टी आहे, ती निर्माण करण्याचं त्याचं सामर्थ्य. पण अवलंबून कशावर आहे? कल्पनेवर. तिचं जे स्थान आहे किंवा निर्मितीचं बीज आहे ते मात्र कल्पना आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि मग ते अर्थात हा सगळा विषय काही याच्याशी, या दृष्टांताशी निगडीत नाही आहे, परंतु एक निद्रा, स्वप्न, स्वप्न निर्माण करणारा, स्वप्न ज्यातून निर्माण होतो तो, आणि स्वप्न पाहणारा, हे कोणीही बाहेरचे नाहीत, तो जीवात्माच आहे. तोच निर्माण करतो, तोच पाहतो आणि तो स्वतः त्या कल्पना ज्या करतो त्याच्यामुळेच ती सृष्टी निर्माण होते. फक्त ती त्या कल्पनांची सृष्टी मात्र त्याच्या नियंत्रणाच्या एका परीने बाहेर असते, की त्याला अशी पाहिजे म्हणून निर्माण होत नाही. अशी पाहिजे म्हणून जर निर्माण झाली असती तर तो स्वप्नातला जो तेजस आत्मा आहे त्याला आपण म्हटलं असतं, किंवा त्या आत्म्याने म्हटलं असतं की हे स्वप्नात मला पाहायचं आहे, ते मला दाखवतं. तसं होत नाही. जी निर्माण होते तिला तिचं शास्त्र आहे, ती तिच्या शास्त्राप्रमाणे निर्माण होते. निद्रिस्तू सुखासनी वाहिजे अनुवाहणी, तो साच काय ते सणी दशा पावे. म्हणाले, अगदी चांगला सुखशय्येवर झोपलेला आहे. वाहिजे अनुवाहणी म्हणाले की कुणीतरी, अनुवाहणी म्हणजे पलंगावर झोपलेलं आहे आणि स्वप्नामध्ये जे पाहतो आहे ते अन्यवाहक. अनुवाहणी म्हणजे अन्यवाहक, जो पालखीमध्ये सुखाने झोपला आहे, आणि अन्यवाहक म्हणजे भोई किंवा ते ती पालखी वाहून नेत आहेत. तो साच काय ते सणी, ते सणी शब्द एकत्र पाहिजे. ते सणी म्हणजे तशी, तो तसाच खरा आहे का, त्या दशेला तो पावतो का, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे असं की पालखीमध्ये बसलाय, पालखीत बसून झोपलाय, त्याला वाहून नेणारे भोई आहेत आणि ते त्याला ती पालखी त्याची वाहून नेत आहेत. असं असताना सुद्धा त्याला तिथे बसल्या बसल्या जेव्हा डुलकी लागली तेव्हा झोप लागली त्याला किंचितशी, आणि त्या झोपेमध्ये त्यांनी काय पाहिलं? बसलाय सुखासनावरती, पण शब्द वापरलाय त्यांनी बोंद्र. बोंद्र म्हणजे अगदी पोतेरं, पुसायचं, फेकून देण्याच्या लायकीचं कापड. तो असं पाहतो काय त्या स्वप्नात? पालखी पाहत नाही, बसलाय पालखीमध्ये, पण पाहतो आहे मात्र पोतेरी त्या स्वप्नामध्ये. आणि म्हणून म्हणाले की हे जे स्वप्न आहे ते स्वप्न पुन्हा वेगळंच आहे. निद्रिस्तू सुखासनी वाहिजे अनुवाहणी, तो साच काय ते सणी दशा पावे. म्हणजे मग ती काय खरी आहे का? त्या पालखीतून वाहिली जाण्याची जी दशा आहे तीच दशा तो अनुभवतोय का? नाही, तो वेगळीच दशा अनुभवतोय. म्हणजे अत्यंत सुखात, आपण घरात मंचकावर झोपला आहे असं म्हटलं आणि काही सगळं सुखाचं आहे, त्याच्यावर पुष्कळ पारे चालू आहेत, त्यात तो अगदी सुरक्षित झोपलेला आहे. पण स्वप्नामध्ये कुणीतरी येऊन हल्ला केला आणि आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं त्याला जर एखाद्या राजाला स्वप्न पडलं तर उपयोग काय एवढ्या चांगल्या मंचकाचा, एवढ्या सगळ्या लोकांच्या त्याला दिलेल्या संरक्षणाचा? हे काही उपयोगाला राहत नाही. का राहत नाही? त्याचं कारण असं की त्याचा आत्मा जी सृष्टी निर्माण करतो ती त्याला मृत्यू येईल किंवा मृत्यू आणणारी अशी सृष्टी निर्माण करतो. मग ती मंचक आणि हे कुठे खरं राहतं? म्हणजे त्या क्षणाला ते राहत नाही, त्या क्षणाला स्वप्नसृष्टी खरी राहते. ते म्हणतात, असून सुखशय्येवरी स्वप्नी अन्य स्थला नेला जरी, तरी ती तसली स्थिती खरी राही का त्या जागृतीत. आता दोन्ही बाजूनी, की स्वप्नात ज्या स्थितीला गेलेला आहे ती स्थिती काही खरी जागृतीत आहे का? तो जागा झाला की तो म्हणतो, अरे मी माझ्या घरात झोपलोय, सुरक्षित आहे, मला एवढं घाबरायचं काय कारण होतं, मी काय एवढ्या स्वप्नामध्ये घाबरलो. म्हणजे असून पलंगी निजलेला
स्वप्नी पाहे बोंदर्याला, म्हणजे पुसायचं फडकं, घाणेरडं मळकं, तेथे सत्यत्व बोंदर्याला येतुलेही नाही. पण आता स्वप्नात पाहतोय ते मळकं फडकं, तर त्या स्वप्नात तरी त्या फडक्याला सत्यता आहे का? त्याला स्वप्नात सुद्धा सत्यता नाही, कारण याच आत्म्याने निर्माण केलेली ती एक भ्रामक सृष्टी आहे, जे मिथ्या सृष्टी आहे, एक प्रातिभासिक सृष्टी आहे, की जी सृष्टी केवळ भासमान होणारी आहे. तर त्याला तिथे स्थान आहे का? जी स्वप्नाचीच संपत्ती, स्वप्ना माझीच त्याची गणती, ती स्वप्नातच निर्माण झाली आहे, स्वप्नातच तिचा अनुभव घ्यावा. ते तैसे द्रष्टा दृश्य भाव निश्चिती स्वप्न समजा आत्म्याचे. तसं म्हणाले आत्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही द्रष्टे आहोत, आम्ही दृश्य पाहतो आहोत. म्हणजे याचा अर्थ असा, आम्ही हे जे जगात वावरतो आहोत ना, ही आमच्या आत्म्याच्या दृष्टीने स्वप्न सृष्टी आहे, ही मिथ्या आहे. आम्ही जे वावरतो आहोत ते सगळं मिथ्या आहे. आणि म्हणून शंकराचार्य ब्रह्मसत्यं जगन मिथ्या म्हणतात. जगाचं मिथ्यत्व का सांगतात? ते या दृष्टीने सांगतात की जग मिथ्या आहे, जग स्वप्नवत आहे. स्वप्नातली सृष्टी जशी ती तात्कालिक निर्माण केलेली सृष्टी आहे, तशीच ही जगतसृष्टी आहे. यातले आम्ही दृश्य आहोत हेही मिथ्या आहे, आम्ही पाहतो आहोत ते दृश्य, जे द्रष्टे आहोत हे मिथ्या आहे, आम्ही दृश्य पाहतो आहोत हेही मिथ्या आहे. म्हणजे आता बघा, कालाशी निगडीत आहे. काल मी त्या औरंगाबादमध्ये होते, याच वेळी दुसरं दृश्य पाहत होते. आज इथे आले, आज आपण दुसरं दृश्य पाहतो. म्हणजे ते दृश्य सत्य आहे, हे दृश्य सत्य आहे, दोन्ही सत्य आहे, दोन्ही मिथ्या आहे. कालाचा विचार केला तर काल ते सत्य होतं, आज आता ते मिथ्या झालं. अहो पण काल मी तिथे होते, काल होते, आज आहे का? नाही. म्हणजे त्याचं सत्यत्व आज संपलं, आज आपण इथे आहोत. उद्या जेव्हा इथेच राहून याचा विचार करू की अहो आम्ही काल तिथे भेटलो होतो, अहो काल भेटलात, तुम्ही आज भेटलात का? म्हणजे काल भेटलात हे संपलं, काल कालाबरोबर संपून गेलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कालाशी निगडीत आहेत म्हणून मिथ्या नाही. या जगात हे जे भासमान होत आहे हे सगळं केवळ भासमानच होणार आहे, याला वास्तव नाही आहे असं त्यांना सांगायचं आहे. जसं स्वप्नात भासमान होतं तसं एक आत्मा जर आम्ही समजलो तर हा घडणारा सगळा जो व्यवहार आहे हा सगळा व्यवहार मिथ्या आहे असं कळेल. पण हे कुणाला कळेल? ज्याला त्याचं ज्ञान झालं त्याला कळेल. म्हणून ते म्हणतात तैसे द्रष्टादृश्य भाव निश्चिती स्वप्न समजा आत्म्याचे. आत्म्याला पडलेलं ते स्वप्न आहे की सिसेवीण एक एके. सिस म्हणजे शिर म्हणजे शिराशिवाय मस्तकाशिवाय एक एके दाविली राज्य करीती रंके तैसी तिये सतुके. सतुके म्हणजे खरोखर. आधी काही असं काही आहे का? का म्हणजे मस्तकाच्या शिवाय एक एके दाविली राज्य करीती रंके. रंक म्हणजे जो गरीब आहे तो, असा तो रंक राज्य करताना पाहिला, म्हणजे राज्य सिंहासनावर बसलेला स्वप्नामध्ये पाहिला. ऐसे जरी पडले स्वप्न तरी ते का खरे असे. म्हणाले का मस्तका वाचून, म्हणजे एवढं मस्तक नाही आहे पण शरीर आहे, मस्तका वाचून असलेला रंक आहे आणि तो सिंहासनावर बसून राज्य करतो आहे असं स्वप्न पडलं. लाभते झाले नृपत्व जरी मस्तकाचे विहित तरी सशीर रंकत्व आहेच की. स्वप्नामध्ये शिराशिवाय देहाला राज्य उपभोगण्याचा आनंद मिळाला, तो सिंहासनावर बसला, हे स्वप्नामध्ये घडलं. पण वास्तवामध्ये मस्तक डोक्यावर आहे तरी हा रंकच आहे. म्हणजे मस्तकाशिवाय स्वप्नात हा राजा झाला, हे जे स्वप्न आहे ते खोटं आहे. आणि व्यवहारामध्ये मस्तकासहित हा गरीब आहे हेच सत्य आहे. म्हणजे यांनी काय केलं, प्रातिभासिक सत्तेत प्रातिभासिक सत्ता उभी केली. ज्ञानेश्वर माऊलींनी प्रातिभासिक सत्ता आहे, स्वप्न हे, आणि त्या स्वप्नामध्ये एक प्रातिभासिक उभं केलं. शिराशिवाय धड राज्य कसं करील? म्हणजे माणसाला शिर नाही आणि धड व्यवहार करताय असं होणार नाही. उरलेलं शरीर व्यवहार नाही करणार, पण ते व्यवहार करता आहे असं दाखवलं. याचा अर्थ काय झाला म्हणाले की ही पण कल्पना ज्याला अस्तित्व नाही अशी आहे, म्हणजे मिथ्या आहे.
आमची कल्पनेत सुद्धा कल्पना मिथ्या केली आहे. आणि स्वप्न हे तर मुळात मिथ्या आहे. म्हणजे मिथ्यामध्ये मिथ्यात्व उभं केलं आहे. म्हणजे किती मिथ्या आहे, म्हणजे असत्य, असत्यात असत्य उभं केलेलं आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की सिसेविण एक एके दाविली राज्य करीती रंके. अत्यंत दरिद्री आहे, परंतु तो राज्य करतोय, सिंहासनावर बसलाय, पण त्याला मस्तक नाही. तैसी ती सतुके आथिकाई. तसं खरोखरच आहे का? स्वप्नात तरी हा राज्य करणार आहे का? नाही. आणि मस्तकाशिवाय हा राहू शकणार आहे का? नाही. मग वास्तव काय आहे? याला मस्तक पण आहे, ह्याला सगळं शरीर पण आहे, पण हा राजा नाही आहे, हा रंक आहे, हा दरिद्री आहे. हे त्याचं वास्तव आहे. आणि हे बाकीचं सगळं मिथ्या आहे. ते निद्रा जेव्हा नाही तेव्हा जो जैसा जिचे ठाई, तैसाची स्वप्नी काही न पविजेच की. आता जेव्हा निद्रा नाही, पण सरळ खालचं वाचू आता. निद्रा जेव्हा गेली तेव्हा पहिली स्थिती राहिली, ती स्वप्ना माझी ही भली होतीच की कायम. म्हणाले पहा, साक्षात रंक असून स्वप्नी लाधले राजेपण, या नृपत्व भासकाली जाण रंकपण होतेच की. म्हणजे स्वप्न जरी पडलं तरी त्याच्या रंकपणामध्ये फरक पडला का? तो बिचारा काय कुठे दगडाचं आधार घेतला असेल, कुठं रस्त्याच्या कडेला झोपला असेल, खाली एखादं चिरगुट टाकलं असेल, त्याच्यावर पडला असेल आकाशात त्याचं पांघरून, अशी स्थिती आहे. आता स्वप्नात तो राज्य भोगतो आहे, तरी त्याही वेळी तो रंक आहे ही स्थिती पालटली आहे का? ते म्हणतात ती स्थिती तेव्हाही पालटली नाही. पहा, साक्षात रंक असून स्वप्नी लाधले राजेपण, या नृपत्व भासकाली जाण रंकपण होतेच की. तेवी द्रष्टा दृश्याचा प्रकार, आत्म्या ठाई साचार, आत्मा निराकार निर्विकार, द्रष्टा दृश्य भास जाण. तर आत्म्याच्या ठिकाणी यातलं काही होत नाही. तो जसा आहे तसा आहे. तो द्रष्टा झाला, तो दृश्य झाला, दृश्य आहे म्हणून द्रष्टा झाला, द्रष्ट्या आहे म्हणून त्याला दृश्य दिसलं, ते दोघे आहेत म्हणून जगत आहे, वगैरे वगैरे. हे सगळं जे आपण मांडतो आहोत, ते म्हणाले याचं काहीही स्मरण किंवा ह्याची कोणतीच पोच त्या आत्म्यापर्यंत नाही. आत्म्यापर्यंत यातलं काहीच पोचत नाही. आत्म्याच्या ठिकाणी आत्मा म्हणूनच आहे. त्याला द्रष्टे पण नाही, त्याला दृश्यत्व नाही. म्हणजे स्वप्नी रंकाप्रत स्वतः झालो मस्तक रहित, ऐसे पाहूनही सत्य मस्तक सहित होताच की. तो स्वतः मस्तकासहित आहेच, पण स्वप्नात पाहतो आहे मी मस्तकासहित नाही, म्हणून आत्माच आहे न हो म्हणाले. त्याच्यात काही बदल झाला का? आता फक्त आम्ही कधी म्हणतो मी द्रष्टा आहे, मी हे दृश्य पाहतो, हे सगळं आम्ही आमच्या पुरतं म्हणतो. याचा अर्थ ते वास्तव आहे का? नाही म्हणाले. वास्तव एकच आहे की मी आहे. द्रष्टा आहे का नाही, दृश्य आहे का नाही. तेवी आत्मा ही जगत भास काला, आपुल्या निर्विकार स्वरूपाला यत्किंचितही नाही भुलला विबुध हो. त्यामुळे आत्मा जो आहे त्याच्यात काही फरक पडत नाही. याचा जो जगतभास काला, जगताचा भास होत असताना सुद्धा हा जो आत्मा आहे तो कसा राहतो? आपुल्या निर्विकार स्वरूपाला यत्किंचितही नाही भुलला. म्हणाले विसरला नाही, विबुध हो. म्हणाले आपलं निर्विकार जे स्वरूप आहे त्या स्वरूपापासून त्याला भूल नाही पडली, तो त्या स्वरूपात कायम राहिला. आणि म्हणूनच या देहाने जर मनुष्य चांगलं कृत्य करील तर त्याच देहाने मनुष्य वाईट कृत्य करेल, तेव्हा चैतन्य कोण देतो? तो आत्माच देतो, तो जीवात्माच पुरवत असतो. बुद्धी सांगते आता याला भोसकूर याचा खून करायचा आहे, असं जेव्हा ती आपल्या देहाच्या किंवा इंद्रियांच्या ठिकाणी बलवान झालेल्या इंद्रियग्रामाला वश झालेलं मन आणि त्या मनाने घेतलेला बुद्धीचा ताबा, अशी बुद्धी आपला मेसेज, आपला संदेश त्या प्राणांना देते आणि त्या जीवाला देते. म्हणजे तो जीवात्मा आपल्यातलं जे चैतन्य आहे त्याला सांगते हे असं असं करायचं. चैतन्य म्हणतो ठीक आहे,
मग आता या देहात मेंदूला सांगायचं की आता आपल्याला एक खून करायचा आहे, मग आता त्याच्याकरता हात उपयोगात आणायचा आहे, त्याच्याकरता काय काय करायचं आहे, या सगळ्या सूचना त्या मेंदूकडून जातात. पण त्या जाण्याकरता जबाबदार कोण आहे? जबाबदार तो जीवात्माच आहे. तोच चैतन्य देतो हे सगळं करण्याकरता. कारण का देतो? तो निर्विकार आहे. तो या पंचभौतिक देहानी किंवा या प्रकृतीकडून तुम्हाला काय करून घ्यायचं याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही आहे. तो त्याच्या ठिकाणी त्याची स्थिती तो विसरत नाही. प्रश्न आपला आहे की या पंचभौतिक देहाकडून आपण काय करून घ्यायचं आहे, हा प्रश्न आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आत्मा जिथे आहे तिथे निर्विकारच आहे. मग त्याची ती मूळची जे मुक्ती ही प्राप्त होण्याची गोष्ट नाहीच आहे. मुक्ती ही कायमची स्थिती आहे. तो कायम मुक्तच आहे. तो या सगळ्यापासून मुक्त आहे. मुक्त कुणाला व्हायचं आहे? आमच्या कल्पनेला मुक्त व्हायचं आहे. मुक्त कुणाला व्हायचं आहे? आमच्या उपाधीला मुक्त व्हायचं आहे. मुक्त कुणाला व्हायचं आहे? आमच्या प्रकृतीला मुक्त व्हायचं आहे. म्हणजे आमच्या देहभावाला मुक्त व्हायचं आहे. हा देह म्हणजे मी आहे या अहंकाराला मुक्त व्हायचं. हा अहंकार सोडायचा आहे. हे सुटलं की प्रकृती प्रकृतीच्या ठिकाणी आहे, चैतन्य चैतन्याच्या ठिकाणी आहे. आणि या देहामध्ये ते चैतन्य प्रकृतीशी जोडलेलं आहे. आणि ते जोपर्यंत प्रकृतीशी जोडलेलं आहे तोपर्यंत या देहाने ते व्यवहार करत राहणार आहे. या देहाच्या व्यवहाराला ते प्रेरणा देणार आहे, सामर्थ्य देणार आहे, शक्ती देणार आहे. हे सगळं जरी देत असला तरी तो प्रश्न विचारत नाही की या देहाने तू हे का करतो. कारण त्याला या देहाचं ममत्व नाहीच आहे. कारण त्याला काय करायचंय, हा देह काय करतो याच्याशी. त्याला फक्त काय करायचं आहे, त्याला जे आलं आहे आपल्यापर्यंत तेवढं काम फक्त करायचं आहे. एवढंच त्याचं काम आहे. मग हे करायचंय कुणाला? हे करायचंय त्या चित्ताला. सगळा गोंधळ तिथं आहे. आमच्या वासना, आमच्या इच्छा, आमच्या कल्पना, आमचं चित्त ते म्हणतं म्हणून हे सगळं चाललं. संताप आला ना माणसाला की अरे हा मनुष्य आपला अपमान करतो की झाला. एखादा राजकारणी पुरुष सांगतो संपवा, त्याचं आता आयुष्य संपवून टाका. त्या हल्लीच्या पॉप्युलर शब्दामध्ये त्याला ढगात पाठवा, त्याला त्या ढगात पाठवून झालं, त्याचा विषय संपला की त्या काय करायचं आहे ते सांगून मोकळे झाले. पण हे खेळ कुणाचे? हे त्या चित्तातल्या कधी अहंकाराचे, तर कधी चित्तातल्या त्या मनाचे, तर कधी त्या चित्तातल्या बुद्धीचे, तर कधी त्या स्मरणाचे. आपण म्हणतो ना की हा सायकिक पेशंट आहे, ह्याला ते अमुक एक गोष्ट पाहिली की तो एकदम व्हायलंट होतो, त्याचा एकदम प्रक्षोभ होतो. कारण का? त्या वस्तूशी त्याच्या काही स्मृती निगडीत आहेत. आणि त्या स्मृती जागृत झाल्या की त्याचा बाकी व्यावहारिक तोल राहू शकत नाही. आणि मग तो त्या स्मृती जागृत झाल्या की तो काहीतरी वेडवाकडं वागतो. मग हे कुणामुळे झालं? हे त्या स्मरणामुळे झालं. हे कुणामुळे झालं? हे त्या अहंकारामुळे झालं. हे कुणामुळे झालं? हे बुद्धीमुळे झालं. हे कुणामुळे? हे मनामुळे झालं. असं यांनी केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं, ते सगळे करतायत. आणि त्यांच्या करण्याला फक्त या प्रकृतीशी जोडलेलं चैतन्य आहे. ते फक्त काय करतं की कार्यकारी करण्याकरता ते त्याप्रमाणे आपली शक्ती त्याला देतं. कारण ते चैतन्य दुसरं काही देत नाही. चैतन्याचे बाकीचे जे गुण आहेत ते गुण काहीच यांना देत नाही. त्याचा एकच गुण देत राहतो, सामर्थ्य. मनाला दिलं सामर्थ्य, मस्तकाला दिलं म्हणजे बुद्धीला दिलं सामर्थ्य, विचारांना दिलं सामर्थ्य, क्रिया करण्याकरता इंद्रियांना दिलं सामर्थ्य, विचार करण्याकरता बुद्धीला दिलं हे एवढं तो सामर्थ्य देतो. आणि हे सामर्थ्य सतत टिकून राहावं याच्याकरता प्राण धडपड करतो. आमचे जे प्राण आहेत ते फक्त हे सगळं व्हावं म्हणून धडपडत राहतात की हे याच्याकडनं घडत राहावं, घडत राहावं. घडत म्हणजे त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं याच्याशी सुद्धा प्राणाला देणं घेणं नाही. तो सुद्धा या देण्या घेण्यात नाही. तो कोणाशी जोडलेला आहे? तो त्या चैतन्याशी जोडलेला आहे. तो चैतन्य बाहेर पडलं की पहिला प्राण बाहेर पडतो, मग इंद्रिय बाहेर पडतात. तर पोस्टमार्टम रिपोर्ट आपल्याला सगळं हे शिकवतो. आम्हाला तुमची फिलॉसॉफी शिकवेलच, पण पोस्टमार्टम रिपोर्ट शिकवतो की डोळे ते पाहिले की किती तासापूर्वी झालेलं आहे, नखं पाहिली, पोटातलं अन्न म्हणजे पचन संस्था पाहिली, सगळं नखं आहेत, केस आहेत, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरून
हे शरीर केव्हा पडलं हे कळतं. पण हे शरीर पडतं त्या क्षणी चैतन्यही जातं आणि प्राणही जातं. चैतन्य आणि प्राणाच्या सवे त्याची सूक्ष्म वासना निघून जाते आणि मग राहतं उरतं ते प्रकृतीचं रूप उरतं. आता इथे आपल्याला जे त्यांनी सांगितलेलं आहे ना, ते सांगतात की आत्मा सुद्धा जगत भास कालामध्ये, म्हणजे आता आम्ही जगतो आहोत हे काय, हा जगताचा भास काल आहे, आम्ही या भासात आहोत. तर या काळात सुद्धा आमचं जे चैतन्य आहे ना, ते चैतन्य काही बदलत नाही, ते निर्विकारच आहे. चैतन्य निर्विकारच आहे. धडपड सगळी कोणाची असेल तर त्या उपाधीची आहे. ती उपाधी कोणाची असेल तर त्या चित्ताची आहे. आणि त्या चित्तामध्ये सुद्धा त्या चित्ताला नाचवणारं कोण असेल तर आमच्या वासना आणि वृत्ती आहे. बाकी काही सगळा खेळ त्यांचा आहे. हा इतका वरवरचा खेळ आहे. हा सगळा खेळ जसं जमिनीवर बर्फ पडलेलं फावड्यानी बाजूला करतो ना, तसं अगदी त्याच्या खालच्या स्तरापर्यंत जर बर्फ बाजूला केलं की खालची जमीन दिसायला लागते, तसं येते की सगळं एक 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 बाजूला केलं तर आत काय राहील, फक्त प्राण राहतील. आणि ते प्राण ज्याच्या आश्रयाने प्रामाणिकपणे काम करतायत ते चैतन्य आहे. म्हणजे ते तुम्हाला चैतन्य आणि प्राण हे वश होईल अशी ही तत्वज्ञानाची भूमिका आम्हाला पुन्हा पुन्हा समजावून सांगते की त्या प्राणांना नियंत्रणात ठेवा. नियंत्रणात याचा अर्थ ते तुम्हाला अनुकूल राहू देत, ते अनुकूल व्हावेत आपल्याला. आणि मग काय, चैतन्य अनुकूलच आहे कारण ते निर्विकार आहे. म्हणून ते सांगतात की तेवी आत्मा ही जगद्भास काला आपुल्या निर्विकार स्वरूपाला यत्किंचितही नाही भुलला विबुध हो. ते त्याला तो क्षणभरही विसरलेला नाही, तो तसाच आहे. ताने लिया मृगतृष्णा न भेटलिया सिणू जेसणा. आता जेसणा म्हणजे ती जितका, आणि इथे मागे जो शब्द गेला ना आपला त्या ठिकाणी इथे तेसणा किंवा तेसणी म्हणजे तशी किंवा तितकी असे ते शब्द जरा लांब लिहिले गेलेत. इथे पण वेगळा लिहिला गेला. जेसणा एकत्रच द्यायला पाहिजे. मा भेटली या कोणा काय भेटले. म्हणाले तहानेला मनुष्य आहे तो काय मृगजळाची अपेक्षा करतो का. तहानेल्या माणसाला अपेक्षा काय, पाणी मिळावं. आता न भेटली या शिणू जितका शिण होईल. मा भेटली या कोण काय भेटले. आणि समजा ते मृगजळ नाही भेटलं त्या तहानेलेल्या माणसाला तर काय होईल. पण त्याला कुठं पाहिजे ते मृगजळ, आणि ते मृगजळ त्याला भेटलं तरी काय होईल. पण त्याचा काय उपयोग आहे तहान घालवायला. म्हणजे ते मृगजळ भेटलं काय आणि ते मृगजळ नाही भेटलं काय. त्यांनी तहानेलेल्याची तहान कशी भागायची असं त्यांनी इथे म्हटलं की तहानेल्या कारण न भेटले मृगजळ जाणं का तयासी म्हणून आहे कधी क्षीण झाला. मृगजळ नाही भेटलं म्हणून त्याला क्षीण झाला का, नाही झाला म्हणाले. किंवा ते ज्या कोणा भले मृगजल आहे भेटले त्याच्यापासून काय आले सांगा त्याच्या हाताशी. ते भेटलं तरी त्या मृगजळाने काय 2 घागरी पाणी दिलंय. म्हणाले असं तर काही झालं नाही. म्हणावे लागेल काही नाही तीच दृश्याची स्थिती पायी. दृश्य दिसले न दिसले तरीही आहेच की निरर्थक. म्हणजे दृश्य पाहिलं काय, दृश्य दिसलं काय किंवा दृश्य नाही दिसलं काय, ते द्रष्ट्याच्या दृष्टीने निरर्थकच आहे. आता काय सांगतायत, एकमेवा द्वितीयत्व द्रष्ट्याचं. आता चाललंय आपलं ते एक या भूमिकेवर आलेलो आहे आपण. त्यामुळे आता ते बाकीचे सगळे फापट पसारे त्यांनी काढून टाकले दूर की सावलीची येणी व्याजे मिळविले जेणे दुजे तयाचे करणे वाझे झाले जैसे. आता जसं सावली आहे, आता हे पण सोपं आहे, पण सरळ वाचू. वा आपुल्याच सावलीला आपुला जोडीदार मानिला हा मानणाऱ्याने केला क्षीण मात्र. ही माझी सावली हीच माझी बरोबर राहणारी आहे कायमची. काकी सावलीच्या ठाई सावली विण काहीच नाही, कारण तिला अस्तित्वच नाही. तिला मित्र म्हणणे काही शोभेल का विबुध हो. तिच्या ठिकाणी मैत्रीचा विचार कसा करता येईल. त्यामुळे ती सावली ही 12 वाजता आपल्याजवळ नाही, संध्याकाळ झाली की लांब लांब सावल्या पडत राहतात. नंतर सकाळी उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत सावलीचा आकार बदलत जातो. हे सगळं तिचं जे रूप आहे ते. आणि मुख्य म्हणजे उन्हात असेल तर सावली, घरात आल्यावर कोणती सावली, अंधार आहे आणि उजेड पाडला आता सावली,
की हाताची सावली पडली, पण इथे काही नसेल दुसरं उजेडाचं साधन आणि नुसता सूर्यप्रकाश आहे, तर कुठे सावली? म्हणजे तिच्या अस्तित्वाला कितीतरी प्रकारांनी बाधा आहे असं त्यांनी सांगितलंय. की म्हणून त्या सावलीला आपलं जवळचं आहे असं कसं म्हणता येईल? तैसे दृश्य करून या ते द्रष्ट्या दाऊनी धाडिले वाया दाविले पणही. त्याचप्रमाणे दृश्याचे योगे करून द्रष्ट्यासी आले दृश्यपण, हे वायाची आहे भाषण विबुध हो. द्रष्ट्यासी द्रष्टत्व पहावे लागत नाही, का की दृश्य की दशाच नाही तया ठाई. आता इथे दृश्याचे योगे करून, आता हे दृश्य जे दिसत आहे त्या दृश्यामुळे द्रष्ट्यासी आले दृश्यपण. आता द्रष्ट्याला पाहणेपण आलं, कारण पाहायला काहीतरी समोर आहे म्हणून. द्रष्टा अंधारात गेला आणि अंधारात त्याच्या डोळ्याला दिसत नाही, तर याला अंधारात काय दिसणार? त्याला अंधारात द्रष्टेपण नाही. तो जेव्हा उजेडात आला तेव्हा त्याला द्रष्टेपण आलं, तो द्रष्टा आहे. तसंच दृश्य आहे म्हणून तो द्रष्टा आहे. हे वायाची आहे भाषण. द्रष्ट्यासी आले दृष्टपण, द्रष्ट्याच्या ठिकाणी पाहणेपण आलं, हे बोलणं फुकट आहे म्हणाले. द्रष्ट्यासी द्रष्टत्व पाहावे लागत नाही. जो द्रष्टा आहे, तो द्रष्टा म्हणजे कोण? तो आत्मा, ते चैतन्य, तो आमच्या ठिकाणी असणारा, हृदयामध्ये राहणारा तो जो द्रष्टा आहे, त्या द्रष्टाच्या ठिकाणी दृष्टत्व हे त्या दृश्यावर अवलंबून नाही. त्याकरता कायम एकच लक्षात ठेवायचं की परमात्म्याचं वर्णन त्या पुरुष सूक्तामध्ये केलेलं आहे आणि ते सहस्र शीर्ष सहस्र पाद एवढंच लक्षात ठेवायचं की एका ठिकाणी त्याला हजारो हात, पाय, डोळे, नाक, कान सगळं काही आहे. म्हणजे त्याचं द्रष्टत्व हे डोळ्यावर अवलंबून नाही, त्याचं द्रष्टत्व हे समोर दृश्य आहे त्यावर अवलंबून नाही, त्याचं द्रष्टत्व हे त्या अवयवाला प्रेरणा देणारं जे देवता रूप आहे त्याच्यावर अवलंबून नाही, त्या देवतेला कार्यकारी करणाऱ्या प्रकृतीवर अवलंबून नाही. कशावरच अवलंबून? किती मागे 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 गेलो तरी आत्म्याच्या ठिकाणचं द्रष्टत्व हे जसंच्या तसंच आहे. तो पाहूच शकणार आहे. त्याला हे डोळे कशाला पाहिजेत? त्याला हे सगळे इंद्रिय कशाला पाहिजेत? त्याला त्या इंद्रियांना बळ कशाला पाहिजे? की डोळे आहेत पण कॅटरॅक्ट झाला, डोळे आहेत पण काचबिंदू झाला, डोळे आहेत पण दृष्टी नाही. हे सगळं कुणाला? हे सगळं फार पुढे येऊन बोलणाऱ्याला. आता ते तत्वज्ञान ह्या सगळ्या पुढच्या पातळीवरती आविष्काराला आलेलं प्रकृतीचं रूप आता गेलं. आता काय चालला? प्रतिप्रसव. आता या सगळ्यातनं आम्ही मागे 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 उलटे आलो. आता उलटे येऊन कुठे येऊन थांबलो? की ह्याच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे जीव म्हणून, ते चैतन्य आत्मरूपच आहे. त्या आत्म्याला द्रष्टत्व वेगळं देण्याची गरजच नाही आहे. या भूमिकेमध्ये ते आले. तैसे दृश्य करून या ते द्रष्ट्या दाऊनी धाडिले वाया दाविले पणही. म्हणून हे वायाची जाणे भाषण. द्रष्ट्यासी द्रष्टत्व पाहावे लागत नाही. त्याला आमच्यासारखं डोळे उघडून पाहावं लागत नाही. का की दृश्य ही दशाच नाही तया ठाया. कारण त्याच्याकडे दृश्य नावाची वस्तुस्थितीच नाही आहे, ती दशा नाही. आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे काय सांगितलं त्यांनी आम्हाला? आणखीन एक पायरी मागे नेऊन सांगितलं. त्यांनी सांगितलं त्या आत्म्याच्या पुढची पायरी द्रष्टा आणि दृश्य आहे, आणि म्हणून आम्ही पाहणारे आहोत आणि दृश्य आहे. आता त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आम्हाला स्वप्नाचा आधार घेऊन काय सांगितलं? की आत्माच आहे तो तेजस, आणि तो आपलीच स्वप्नसृष्टी निर्माण करतोय, आपल्याच कल्पनेने निर्माण करतोय, आणि ती जी निर्माण करतो आहे ती स्वतःच होतोय. म्हणजे तो निर्माण करणारा पण आहे आणि प्रत्यक्ष त्याचं उपादान कारण पण तोच आहे. म्हणजे तो जसा ती सृष्टी निर्माण करतो, म्हणजे घट निर्माण करणारा जसा कुंभार आहे, तसं कुंभाराचं चाक, थापटणं, पाणी, माती हे पण तोच आहे. मग ही माणसं निर्माण करण्याकरता त्याला जे दृश्य निर्माण करायला लागेल ते दृश्य निर्माण त्याच्याच पासून होतं. म्हणजे आता आमच्या ठिकाणी स्वप्नामध्ये द्रष्टत्व आहे आणि स्वप्नात आम्हाला दृश्य आहे. हे मिथ्यात्व आहे की आम्ही द्रष्टे झालो
आणि आम्ही दृश्य नावाची काहीतरी वस्तू पाहत राहिलो. आता ते म्हणाले, आता तुम्ही ते विसरा, आता द्रष्टा पण विसरा, आता दृश्य पण विसरा. मग आता कुठे या? आता त्याच्या आत्मभावाला या. आमचा हा जो जीवभाव आहे ना, या जीवाची ह्या 3 स्थिती सोडा. जागृती सोडा, स्वप्न सोडा, सुषुप्ती सोडा. जीवाच्या 3ही स्थिती सोडून द्या. तर आता त्यांनी आपल्याला जे सांगितलं आहे ते दृश्य आणि द्रष्टा या 2 गोष्टी सोडून द्या म्हणतात. आता मागे या, मागे आत्म्याच्या पातळीवर, म्हणजे जीवात्म्याच्या पातळीवर या. आता जीवात्म्याची जीवात्मा ही दशा कशावर अवलंबून आहे? 3 गोष्टींवर अवलंबून आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञा याच्यावर अवलंबून आहे. म्हणाले हे सगळं सोडून द्या. आता तुम्ही आत्मतत्वाच्या पातळीवर आलात. ह्या दशा द्या सोडून. मग आता कोणती स्थिती ठेवा? आता फक्त आत्मस्थिती. आता आत्मस्थितीवर आल्यानंतर हा पाहतो हे सांगण्याची आता गरज उरली का? नाही म्हणाले. त्याला दृष्टत्व आहे हे म्हणण्याची गरजच नाही. त्याच्याकडे काही आहे असं वेगळं सांगावंच लागत नाही. त्याच्याकडे सगळंच आहे. कारण त्यांनी काय पाहायचं? दृश्य. म्हणजे जसं आता पुन्हा एकदा स्वप्न आठवायचं की स्वप्नामध्ये मीच माझ्याचकडून निर्माण केलेलं मलाच पाहतो आहे, हे जर असेल तर ही पाहण्याची स्थिती येईल तेव्हा आत्मा ते करील सगळं. आता जर ते करायचं नाही आहे, त्याला ओलांडून मागे यायचं आहे, तर आत्मा आता या भानगडीत पडणार नाही. आत्मा आता यातलं काही करणार नाही आहे. मग आत्मा काय करणार आहे? ते म्हणतात का की दृश्य ही दशाच नाही तया ठाया. त्याच्याकरता दृश्य नावाचं त्याच्यापासून वेगळं नाही. वेगळं असतं तर काय झालं असतं? आत्मा द्रष्टा आहे असं म्हटलं असतं आणि दृश्य नावाची गोष्ट पाहतो असं म्हटलं असतं तर द्वैत स्वीकारावं लागलं असतं. ते द्वैत येईल. कारण दृश्य नावाची गोष्ट आत्म्यापासून वेगळी झाली. आत्म्यापासून वेगळं काहीच नाही आहे. आत्माच अंतिमतः एकटा एक आहे. मग तोच जर एकटा एक आहे तर आता दृश्य नावाची वेगळी वस्तू कुठे गेली? मग दृश्याला स्थान कोणतं? त्याच्यातच. मग द्रष्ट्याला स्थान कोणतं? त्याच्यातच. म्हणजे त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. आता कोणत्या स्थानावर नेलं त्यांनी? आता कोणत्याच अनुभवाची कक्षा ठेवली नाही. आता सगळी त्याच्यात तो. म्हणजे आता कुठे आणलं त्यांनी आपल्याला हे जग? आपलं हे जग म्हणजे आपण कोणीच नाही. तेच आत्मतत्व आपल्याच ठिकाणी आपणच निर्माण करून आपणच पाहण्याचा खेळ करता आहे. इथे आणून सोडलं त्यांनी आपल्याला. म्हणून जे दृश्य द्रष्टाची आहे, मा दावणे कास आहे, न दावी जे तरी नोहे तया तो काही. म्हणाले जरी दृश्याची द्रष्टा मानिला तरी कोणे पाहिले कोणाला, वा दोन्ही तोच आहे भला ऐसे जरी मानावे. तरी जरी दृश्याने न दाविले द्रष्ट्या कारणे, तरी द्रष्ट्याच्या द्रष्टत्वा उणे येईल का? म्हणाले काही होणार नाही. जरी आम्ही द्रष्ट्याच्या बाजूनी पाहिलं आणि दृश्य आहे म्हटलं आणि द्रष्टा दृश्याला पाहतो आहे असं म्हटलं, एक विधान झालं. उलटं विधान केलं की दृश्य आहे म्हणून हा द्रष्टा झाला असं विधान केलं तर म्हणाले हे विधान टिकतच नाही. कारण दृश्यामुळे तो द्रष्टा झालेला नाही आहे. द्रष्ट्याचं द्रष्टे पण त्याच्या ठिकाणचं उपजत आहे, तोच आहे. मुळातच तो द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे तो काही आहे, तो श्रोता आहे, तो द्रष्टा आहे, तो त्याच्या ठिकाणी काय वाचक आहे, सगळं आहे. सगळेच आम्ही ज्या ज्या कल्पना कराव्यात त्या सगळ्या शक्ती जर आम्हाला आविष्काराला आणून दाखवायच्या असल्या तर त्याच्या ठिकाणी कोणतीही शक्ती दाखवता येईल. आणि आम्हाला यातलं काही दाखवायचं नसेल तर तो फक्त आत्मा आहे. त्याच्यावरती तो निर्विकार आहे. त्याच्यावर काही बिघडत नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे बदल होत नाहीत. त्याला काही व्हावं लागत नाही. आरिसा पाहे न पाहे तरी मुखची वाया जाय, तेणे विण आहे आपण पैकी. म्हणाले आता हे कसं आहे तर सोपं आहे म्हणा, आपण तसेच खाली जाऊ. मुखाने दर्पण ठाई जरी मुख पाहिले नाही, म्हणून का जाई मुखाचा मुखपणा. म्हणाले म्हणजे मुखाने दर्पणामध्ये जर नाही पाहिलं, जरी मुख पाहिले नाही, म्हणून का जाई मुखाचा मुखपणा. चेहऱ्याचं चेहरेपण हे आरशातल्या पाहण्यावर अवलंबून आहे का? आरशात नाही पाहिलं म्हणून काय बिघडलं? चेहरा जसा आहे तसा आहे आणि तो जसा राहायचा आहे तसा राहणारच आहे. ऐसे खरे असून भले दर्पणे मुखामुखपण दिले.
हे म्हणणे का योग्य झाले विबुध हो, ऐसे खरे असून भले. हे सगळं खरं आहे. दर्पणे मुखामुखपण दिले, हे म्हणणे का योग्य झाले. मग आता तुम्ही आम्हाला सांगा की दर्पणामुळे मुखाला मुखपण आलं असं जर आम्ही म्हटलं तर हे बरोबर आहे का हो? तर म्हणाले हे कसं बरोबर होईल? तुम्ही ज्ञानी लोक हो, सांगा. कारण मी माझं मुख नाही पाहिलं, पण तुम्ही सगळे माझं मुख पाहतात. मला माझं मुख पाहायची इच्छा आहे म्हणून मी दर्पण घेतलं आहे, नाहीतर दर्पणाची आवश्यकता काय? तुम्हाला माझं मुख बघण्याकरता दर्पणाची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे एक माणूस दुसऱ्याला पाहतो कारण तुमच्या दृष्टीने ही व्यक्ती हे दृश्य आहे, तो द्रष्टा आहे. तो द्रष्टा हे दृश्य पाहतोय. या पातळीवरती व्यवहार चाललाय. हा व्यवहार नाही. मला स्वतःलाच पाहायचं तर मी त्याच्याकरता आरसा घेतलाय. म्हणजे मी माझ्याकरता आरसा घेऊन पाहते आहे. म्हणून ते सांगतात की आरसा आला तरच मुखाला मुखपण आलं का? नाही. आरशामुळे मुखपणाला येतं असं नाही. मुखाचं मुखपण जसंच्या तसं आहे. म्हणून परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली कीच परमात्मा कळेल असं आहे का? किंवा परमात्मा दृश्य होईल असं आहे का? नाही म्हणा. परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी जसा आहे तसा आहेच. त्याच्यात काही फरक पडत नाही. तो जसा आहे तसा राहिलेलाच आहे. आणि त्यामुळे तैसे आत्मया ते आत्मया न गाविजेची पै माया, ती आत्मा वावो की वाया तेची किना. म्हणजे म्हणून त्याचप्रमाणे आत्म्या लागी माया असमर्थ आत्मा दावावया. म्हणून ही जी माया आहे ही दृश्य उभं करते, पण ही आत्मतत्व दाखवू शकत नाही. म्हणजे जसं प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळी प्रभू रामचंद्र जे प्रकट होतात ते प्रकृतीच्या आश्रयाने प्रकट होत. कारण आमच्या दृश्य डोळ्याला त्यांना दाखवायचं आहे त्यांचं रूप. त्यांच्या मूळ रूपात जर ते प्रकट झालं आमच्या डोळ्याला बघताच घ्यायचं नाही. आम्ही पाहूच शकणार नाही त्यांना. आणि त्यामुळे ते आम्हाला काय आणि किती कसं पाहता येईल त्या रूपात ते आमच्याकरता प्रकट होतात. म्हणून तेवी आत्म्या लागी माया असमर्थ आत्मा दावावया, तरी मग कोणा ठाया खोटेपणा हा असे. ज्या अर्थी आत्म्याप्रत माया न दावू शकत त्या अर्थी मिथ्यत्व आहे मायेच्या ठाई. आत्मा मिथ्या होत नाही, माया मिथ्या होते. कारण तीच शेवटपर्यंत पोचू शकत नाही. ती पोचत नाही, पण जे शिल्लक राहतं ते आत्मतत्व आहे. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून आपणा ते द्रष्टा न करिता असे पैठा, आता जालाची दिठा का करावा. म्हणून जो स्वतः सिद्ध आत्मा आहे प्रसिद्ध, त्याचे द्रष्टेपण सिद्ध त्याच्याच ठाई. त्याच्या ठिकाणी त्याचं द्रष्टेपण सिद्धच आहे. म्हणजे आम्हाला सिद्ध करायला आपल्याला हे सगळं कोणत्या ठिकाणी आपल्याला त्यांनी पुन्हा नेलं की प्रमाण नावाची गोष्ट किंवा प्रमेय नावाची गोष्ट या आत्मतत्वापर्यंत पोचत नाही. कोणत्याही प्रमाणाने आम्हाला त्याचं प्रमेय म्हणजे मापन करता येत नाही. आम्ही मापन करायला निघालो, हे मापनच आहे. त्याला द्रष्टा आहे असं म्हणणं हे त्याला मोजणंच आहे. त्यामुळे तुम्ही नाही मोजू शकत त्याला, तुम्ही नाही त्याचं मापन करू शकत. तर त्याला त्याचं मापन का करता येत नाही? कारण मापनाच्या सगळ्या ज्या कक्षा आहेत किंवा त्याचे जे जे काही त्याच्या ठिकाणी ज्या गुणांनी किंवा ज्या साधनांनी ज्या मापनांनी मापन करायचं ते सगळं मायोपाधिक आहे. आणि माया तिथपर्यंत पोचतच नाही. त्यामुळे ती मापन करूच शकत नाही. म्हणून ते म्हणतात माया त्या आत्मतत्वाचं मापन करू शकत नाही. म्हणून आपण आपे द्रष्टा न करिता असे पैठा, आता झालाची दिठा का करावा. म्हणून जो स्वतः सिद्ध आत्मा आहे प्रसिद्ध, त्याचे द्रष्टेपण सिद्ध त्याच्याच ठाई. दृश्य आहे म्हणून आपुल्या ठाई दृश्यपण द्रष्टेपण जाणण्याचे प्रयोजन नाही तया. आता हे पुढे जाऊ सरळकडे ह्यातही काही नाही आहे. नाना मागू ते दाविले तरी पुनरुक्त झाले, येणेही बोले गेले दावणे वृथा. दृश्यापूर्वी दृश्याचा आधार हा द्रष्टासाचा, अशा नात्याने याचा उल्लेख करू गेले. असं दृश्यापूर्वी दृश्याचा म्हणजे दृश्य निर्माण होण्यापूर्वी दृश्याचा जो आधार आहे तो द्रष्टा आहे असं जर आम्ही म्हटलं. का म्हटलं? कारण द्रष्टा कोण आहे? आत्मा. म्हणून आपण पे द्रष्टा
न करिता असे पैठा. म्हणून जो स्वतः सिद्ध आत्मा आहे प्रसिद्ध, त्याचे द्रष्टेपण सिद्ध त्याच्याच ठाई. मग आता वरती दाखवलं तो कसा द्रष्टा आहे, तो कसा पाहू शकतो, हे कशा करता चाललं आहे, हे सृष्टी निर्मिती करता चाललं आहे. की त्यांनी ईक्षण केलं, त्या एका शब्दाकरता ही सगळी मारामारी चाललेली आहे. की ईक्षण केलं म्हणजे त्यांनी पाहिलं. आता भगवंतानी पाहिलं म्हटल्याबरोबर त्याचं निर्गुण निराकारत्व गेलं असं जेव्हा म्हणतो, त्याची सिद्धी चालली आहे, त्याची सिद्धता चालली आहे. की अहो तो पाहतो म्हणजे काय, ते द्रष्टेपण हा त्याचा अंगभूत गुण आहे. त्याला पाहण्याकरता काहीतरी वेगळं होऊन पाहावं लागतं असं नाही आहे. आणि म्हणून ते आता आपल्याला पुढे सांगतायत, नाना मागू ते दाविले म्हणून दृश्यापूर्वी द्रष्टा आहे. आता द्रष्टा आहे म्हणजे तो परमेश्वर आहे. तर त्या परमेश्वराचा आधार हा द्रष्टा साचा, त्या दृश्याचा आधार द्रष्टा आहे. अशा नात्याने याचा उल्लेख करू गेले असं तेही ना टिकणार. का की दृश्य आधीच साचार, द्रष्टेपणाचा प्रकार याचा आहे निराळा. कारण का टिकणार नाही म्हणाले, दृश्य आधीच साचार, दृश्य आधीच आहे. कारण हा द्रष्टा झाला, आता ते दृश्य आहे म्हणून ह्याचं द्रष्टेपण म्हणायचं तर द्रष्टा हा दृश्याला आधार आहे असं म्हणाले होत नाही. दृश्याचं दृश्य पण आधीच आहे म्हणून द्रष्ट्याचा जन्म आहे असं त्यांनी सांगितलं. इथे सांगताना ते असं म्हणतात की तेही ना टिकणार. का की दृश्य आधीच साचार, कारण दृश्य आधीच आहे. दृश्यापूर्वी दृश्याचा आधार हा द्रष्टासाचा. ही सगळी मारामारी त्या शेवटच्या मुद्द्यावरती आहे. द्रष्टेपणाचा प्रकार याचा आहे निराळा. कारण तुम्ही जे व्यवहारामध्ये आपल्याला माऊली सांगतात की तुम्ही व्यवहारात ज्याला द्रष्टा म्हणता, तुम्ही व्यवहारात ज्याला दृश्य म्हणता, आणि जे द्वैतात येऊन पाहता की हे दृश्य आहे आणि हा द्रष्टा आहे, ही तुम्ही आता कल्पना टाका. ह्याचं दृश्य पण वेगळं आहे. हा जे पाहतो ह्या म्हणजे जे आपण जे म्हणतो ना की भगवान, त्याच्यावरती विनोबांची टिप्पणी फार सुंदर आहे. विनोबांनी जे सांगितलं आहे ते विनोबा म्हणतात की म्हणाले तो जेव्हा सगुण साकार होतो, त्या सगुण साकारतेमध्ये एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवावी, जी आपण 30 बोलतो पण त्यांनी नेमक्या शब्दामध्ये मांडली. तर ते म्हणतात की ही जी प्रकृती आहे ती शक्ती आहे. म्हणजे आम्ही जोपर्यंत दृश्याचा विचार करतो तोपर्यंत प्रकृती शक्तीचाच विचार परमेश्वर म्हणून करतो. परमेश्वराच्या शक्ती ह्याच गुणाचा विचार करतो. आता म्हणाले जेव्हा आम्ही त्याला निर्गुण आहे म्हणतो तेव्हा हे त्रिगुण नाहीत असं आम्ही म्हणतो. त्यांचं वाक्य फार नेमकं आहे. मी आपलं ते जास्त स्पष्टीकरणाने बोलते, पण सुंदर वाक्य मी काय तर पुढच्या वेळी लिहून घेऊन येईन. ते फार सुंदर वाक्य आहेत त्यांची. तर जर आता जेव्हा हा जो शक्तीचा भाग आहे, हा शक्तीचा प्रकृती शक्तीचा भाग आहे, हा भाग नाही, हा भाग नाही म्हटला की त्रिगुणाचा खेळ नाही, म्हणून तो झाला निर्गुण. म्हणून त्याचा प्रांत निर्गुणात टाकला. म्हणजे शक्तीचा खेळ संपला म्हणून निर्गुणाचं वर्णन आलं. पण निर्गुणाचं वर्णन हे आत्म्याचं झालं का? नाही झालं. मग आत्म्याचं वर्णन कोणी केलं? आत्म्याचं वर्णन उपनिषदांनी केलं. उपनिषदांनी काय केलं? तो अव्यय आहे, तो अक्षर आहे, तो निष्कल आहे, तो निरंजन आहे, तो निराकार आहे. हे सगळे जे गुण आहेत ना, म्हणजे ईश्वराचे गुण आणि ईश्वराचं सामर्थ्य, अशा 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टींचा महिमा आपण गातो. ईश्वराचे गुण जे आहेत ते त्या परब्रह्माचे गुण सांगतात. सर्वज्ञता हा त्याचा गुण आहे. हा ह्या शक्तीचा प्रांत नाही, शक्ती म्हणून नाही प्रकट केला. तो सर्वज्ञ आहे, तो सर्व काल आहे. ही त्याची शक्ती नाही आहे, हा त्याचा गुण आहे की तो सर्वदूर भरूनच राहिलेला आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. आता पुन्हा ज्ञानेश्वरांची एक गोष्ट फार चांगल्यापणाने लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला, की शेवटी तत्वज्ञान आम्ही शब्दात सांगतो आहोत. म्हणून शब्दाचे खेळ करत बसावे लागतात आपल्याला. याला गुण म्हणा, याला शक्ती म्हणा, शक्ती म्हणून समजून घ्या, त्याला गुण म्हणून समजून घ्या. पण पुन्हा माऊलींनी म्हटलंय तसं
पुन्हा यातलं काहीही शब्दात सापडत नाही, हेच खरं. म्हणजे हे सगळं पुन्हा शब्दछल आहे. उपनिषदांनी सांगितलं तरी त्याचे गुण म्हणून सांगितलं, सगुणाचा विषय रंगवताना किंवा त्याचं महात्म्य सांगताना त्याची शक्ती म्हणून सांगितलं. या कोणत्याही रूपामध्ये त्यांनी वर्णन चांगलं केलं आहे की सगुण रूप हे शक्तिरूप आहे समजावं, निर्गुण रूप हे त्याचे गुणरूप आहेत उपनिषदांनी वर्णन केलेले असे समजावेत. पण ह्या दोन्हीच्याही पलीकडे ब्रह्म आहे. ब्रह्म या दोन्हीत पण नाही आहे, ते ह्या निर्गुणात पण नाही. म्हणजे या त्रिगुण अव्यक्त मूळ प्रकृती इथपर्यंत तर नाहीच नाही, त्याच्या पलीकडे जो प्रांत आहे. कारण आता हे निर्गुण कुठे घ्यावे लागतील, त्या अव्यक्तात घ्यावे लागतील, नाहीतर त्या मूळ प्रकृतीत घ्यावे लागतील. कारण शेवटी आविष्कार आहे, काहीतरी वर्णन आहे, काहीतरी शब्दांनी समजणं आहे. त्यामुळे ते मूळ प्रकृतीशी संपले. शब्द का संपले, माऊली सांगतात ते सारखं एवढ्या करता की शब्दसुद्धा कशातून निर्माण झाला, प्रकृतीमधून. तो प्रकृतीचा आश्रय आहे म्हणून सोडा, म्हणून शब्द त्याच्यापर्यंत पोचत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, वाणी मनासहित परत येते, नाही पोचत त्याच्यापर्यंत. का पोचत नाही, त्याचं कारण असं की तो या सगुण आणि निर्गुण ह्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून सगळ्या संतांचं तत्वज्ञान आहे ना, ते जे आपण म्हणतो ते थेट आहे. ते म्हणतात भगवंताचं नाम इथं घ्या की थेट तुम्ही त्या ब्रह्माला पोचणार. हे सगुण निर्गुण काही तुम्ही खेळात पडूच नका. कारण नाम कोणाचं घेणार, सगुणाचं. म्हणजे राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, गोविंद आहे, नरसिंह आहे, त्याचं नाम घेणार. त्याचं नाम घेताना अनुभव कशाचा घेणार, निर्गुणाचा. आणि तुम्ही होणार कोण, तर ब्रह्म. म्हणजे मुक्ती काय मिळणार तुम्हाला, तर सायुज्य, त्या परब्रह्माशी एकरूपता ही तुमची मुक्ती. आणि इथे खाली काय आहे, सगुण निर्गुण. म्हणजे उपासना सगुण निर्गुणात कशी त्यांनी बसवली आहे बघा. उपासना करतो सगुणाची, अनुभव घेतो निर्गुणाचा, पण तो परमात्मा जो आहे तो या सगुण निर्गुणाच्या पलीकडे असल्यामुळे त्या दोघांच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याशी त्या भक्ताचं अद्वैत साधतं. आणि ते जे त्याच्याशी एकरूप होणं आहे, वर्णन ते त्या एकरूपतेचं करतात. म्हणजे संतांचं प्रबोधन जर बघितलं तर ते आपल्या अनुभवाचं प्रबोधन करतात. ते ही असली शास्त्रीय चर्चा मारामारीची करतच बसत नाही, त्यांनी केलेलीच नाही. त्यांना फक्त आपल्या वचनाला पुष्टी देण्याकरता जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते सिद्धांताचा उपयोग करतात. पण तो सिद्धांत असा सुंदर मांडतात आणि असा एकदम चक्रावून टाकतात साध्या शब्दात की सगळ्याची त्याच्या ठिकाणी आवृत्ती होईल, असं त्याचं साधारण स्वरूप असतं. म्हणून ते म्हणतात की दृश्य जेव्हा आधीचं घेते तेही न टिकणारं, का की दृश्य आधीच साचार, द्रष्टेपणाचा प्रकार याचा आहे निराळा. याचं द्रष्टेपण वेगळं आहे. आपण सुरुवात कुठे केली ती इथे केली की त्यांनी ईक्षण केलं. ब्रह्मसूत्र सुद्धा म्हणतात जगाच्या जन्माद्यसे येतः, तर त्या ज्यांनी हे जग जन्माला घातलेलं आहे ते कसं घातलं, त्यांनी ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे त्यांनी पाहिलं. मग पाहिलं म्हणजे तो द्रष्टा आहे ना. मग तो द्रष्टा आहे म्हणजे आता काय त्याला गुण आले, तो पाहतो. म्हणजे आता तो सगळ्याच्या पलीकडे कसा गेला, नाही गेला. नाही गेला असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्याच्याकरता हे उत्तर आहे. त्याचं जे द्रष्टेपण आहे ते लौकिकात द्रष्टा आणि दृश्य आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून ते म्हणतात दृश्य जेव्हा झाले म्हणून या द्रष्टेपणा आले. जेव्हा दृश्य निर्माण झालं तेव्हा हा द्रष्टा झाला. हे शाबित करता भले पुनरुक्ती दोष येतो. आत्म्याचा द्रष्टेपणा आहे दृश्य द्रष्टत्वाविणा, दृश्य हेच भास जाणा आत्म्या ठाई. आमचा व्यवहारातला जो द्रष्टा आहे तो दृश्य आलं म्हणजे समष्टी आली, व्यष्टी आली. असं का म्हटलं, दृश्य आलं आणि द्रष्टा आला. त्याचं कारण द्रष्टा नसला तरी दृश्य आहे. व्यष्टी जाईल पण समष्टी शिल्लक आहे. लक्षावधी वर्ष ही सगळा ब्रह्मांडाचा पसारा तसाच आहे. आम्ही कधी ध्रुव म्हणजे तारा पाहायला 100 वर्षापूर्वी होतो किंवा आम्ही कुठे 100 वर्षानंतर ध्रुव तारा पाहायला असणार आहे, आम्ही असणार नाही आहे. पण ध्रुवतारा असणार आहे.
आम्ही नसलो तरी. म्हणजे दृश्य असणारे द्रष्टा नसला तरी ते द्रष्टा निरपेक्ष दृश्य आहे. आणि ते कोणी निर्माण केलंय? परमात्म्याने निर्माण केलंय. द्रष्टा निरपेक्ष दृश्य. आता हे जे द्रष्टेपण आणि हे जे दृश्यत्व, द्रष्टा म्हणजे आम्ही आणि दृश्य म्हणजे समष्टी, व्यष्टी आणि समष्टी, याच्यामध्ये द्रष्टा दृश्यपण ही जी व्याख्या आहे, दृश्य हेच भास जाणा आत्म्या ठाई. आता याच्यामध्ये आधी कॅन्सल कोण झाला, रद्द कोण झाला? द्रष्टा. आधीच द्रष्ट्याला रद्द करून टाकलं, आता दृश्य रद्द केलं. आता ते म्हणाले की जेव्हा दृश्य रद्द होऊन जाईल त्यावेळी काय होईल बघा. आत्म्याचा द्रष्टेपणा आहे दृश्य द्रष्टत्वाविना. दृश्य आणि द्रष्टा किंवा द्रष्टत्व म्हणजे पाहणेपण ह्याच्या पलीकडे आहे. मग दृश्य हेच भास जाणा. आता दृश्यावर गदा घातली की आता म्हणाले अहो हे दृश्य सुद्धा भासच आहे, हे कुठे सत्य आहे? मग हे भास आहे हे आम्ही कळून घेतलं, हे आम्ही समजून घेतलं की भास जाणा आत्म्या ठाई. म्हणजे आत्म्याच्या दृष्टीने आता तोही भास झाला. द्रष्टा तर निघून गेला, दृश्य भासमान झालं. म्हणजे आत्म्याचं द्रष्टत्व हे ना दृश्यावर राहिलं आणि ते ना द्रष्ट्यावर राहिलं. तर त्याचं दृश्यत्व हे वेगळं आहे. म्हणजे आपण काय सिद्ध केलं की या परमात्म्याने हे जग जेव्हा निर्माण केलं, ते निर्माण करताना त्यांनी जे ईक्षण केलं त्याचं ईक्षण म्हणजे आम्ही डोळे मी पाहायला लागलो किंवा आम्हाला दिसत नाही म्हणून बायनाक्युलर घेतला, दुर्बिणीतनं पाहायला लागलो, नाही तर चांगली मोठी मोठी पॉवरफुल अशी भिंग घेतली आणि पाहायला लागलो. हे जी पाहणे ही प्रक्रिया आमच्या बाजूनी दृश्य आणि द्रष्टा आहे, ती त्याच्या बाजूनी नाही. म्हणजे ईश्वराने ईक्षण केलं, ते ईक्षण करण्याने काही फरक पडला नाही. म्हणजे ईश्वराने केलं असतं, ईक्षण चुकून शब्द वापरला मी, ईक्षण ईश्वराने केलं असतं तर अडचण काहीच नाही, तो करतोच आहे, जग निर्माण करतोच आहे. फिरत्या चाकावरती घ्यायची मातीला आकार, तू वेडा कुंभार, चालू आहे त्याचं काम. केलं कोणी ईक्षण? आत्म्याने केलं, परब्रह्माने केलं. भानगड तिथे आहे की परब्रह्माला विकार कसा आला, तो परब्रह्माला विकार नाही आला हे सांगितलं त्याने. की त्यांनी ईक्षण करून हे जग निर्माण केलं तर त्यात त्याला विकार आला नाही. मग या जगाचा खेळ कोण करतो? या जगाचा खेळ ईश्वर करतो. ईश्वर आणि ब्रह्म एक नाही. ब्रह्म हे अंतिम सत्य आणि ईश्वर या ब्रह्मांडाच्या करता कार्यकारी आहे.